हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मी ज्योती सुरवसे, फॅशन डिझायनर मराठी या चॅनलमध्ये. तर ताईंनो, सगळ्यात व्हायरल साडी म्हणजे गोल्डन साडी. आत्तापर्यंत तिची पूर्ण सगळ्यात व्हायरल साडी ही गोल्डन साडी ठरलेली आहे आपल्या ह्या पार्टीवेअर साडीमध्ये. तर ताईंनो, आता ही व्हायरल साडी चं ब्लाऊज खूप छान छान पद्धतीने डिझायनर ब्लाऊज करून घेतलेले आहेत मग कस्टमरने माझ्याकडनं. पण मी स्वतःचा ज्या वेळेस मी ब्लाऊज शिवणार होते ना, त्याच वेळेस मी ब्लाऊज तुमच्याशी डिझाईन शेअर करणार होते. सो मी आज तुमच्याशी ही डिझाईन शेअर करणार आहे. व्हिडिओ एंडपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सगळ्याच गोष्टी स्टेप बाय स्टेप समजतील. आणि हो, ह्याच्या अगोदर जो व्हिडिओ मी कालच्या ह्याच्यामध्ये टाकलेला होता, कालचा व्हिडिओ, सो तो व्हिडिओ आहे भाई डिझाईनचा. तर भाईसुद्धा सेम तशीच बनवलेली आहे आणि पूर्ण जसा भाईचा फोटो होता तसाच मी तुम्हाला फोटोसुद्धा टाकलेला आहे आणि व्हिडिओ पूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा टाकलेला आहे. व्हिडिओ जर तुम्ही तो पाहिला नसेल तर तुम्ही नक्कीच जाऊन पहा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती. तर चला, तर आता वेळ न घालवता तुमच्याशी मी एक शेअर करते. आता तुम्ही पाहू शकता, जसं मी तुमच्यासमोरच घडी उघडलेली आहे. मी अगोदर कटिंग करून घेतलेली होती आणि आपल्याला सिंपल पद्धतीने नेहमी प्रोसेस आपण जी करतो, जसं की आपण उलटं सुलटं करून आपण फिनिशिंग देतो, तसंच आपल्याला उलट्याच्या साईडने आपल्याला टिपा मारून आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे सुईच्या बाजूला. तर आता इथं पहा, उलट्या साईडने मी टिपा मारून घेते आणि आता आपल्याला सुईच्या बाजूला ना हे द्यायचं आहे, फिनिशिंग द्यायची आहे, जसं की दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि पूर्ण हे आपल्याला बॅक नेकचा भाग अगोदर तयार करून घ्यायचा आहे आणि खूप सुंदर डिझाईन आहे. जर तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण पाहिला तर काहीतरी वेगळं करण्याचा एक अनुभव मिळेल तुम्हाला. आणि डिझाईन म्हटलं तर खूप ट्रेंडिंग डिझाईन आहे आणि म्हणजे जसं की तुम्हाला आत्तापर्यंत अशी डिझाईन तुम्ही कोणत्याच व्हिडिओमध्ये पाहिली नसेल. सो अशा पद्धतीची डिझाईन आहे, खूप सुंदर आहे. अगदी सिंपल साधी आणि बॅकनेकला मी बनवलेली आहे आणि खूप छान अशी डिझाईन आहेत. प्लीज तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि आता इथं पहा, अशा पद्धतीने आता मी पूर्ण करून घेतलेलं आहे सुईचं. जसं उलट्या बाजूने आपल्याला गळ्याला आणि कमरेला फिनिशिंगमध्ये टिप द्यायची आहे आणि उलटं सुईचं करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. सो अशा पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंगमध्ये करायचं आहे. प्रत्येक व्हिडिओ जो माझा पाहतो ना, त्यांना माहिती आहे की फिनिशिंग कशी असते माझी. जसं फिनिशिंग जर तुम्ही व्यवस्थित केली तरच तुमचा व्हिडिओ म्हणजे कसं तुमचं ब्लाऊज खूप सुंदर असा फिटिंगमध्ये सुद्धा बसेल. आणि कस्टमर जर तुमच्याकडे नवीन असेल ना, एकदा आलं ना, तर नेहमी तुमच्याकडे येईल. सो माझा हे इतक्या वर्षाचा अनुभव मी तुमच्याशी शेअर करते आहे. सो अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज स्टिच केला तर व्हिडिओ प्लीज एंडपर्यंत पाहत जा. कारण मी प्रत्येक वेळी सांगत असते की व्हिडिओ एंडपर्यंत पहा, जेणेकरून छोट्या छोट्या टिप्स असो किंवा छोट्या छोट्या गोष्टी असो, ह्या सगळ्या तुम्हाला व्यवस्थित समजून जातील. तर मी तुम्हाला हे सगळं आता मी जॉईंट वगैरे करायचं काही सांगत नसते, कारण आता रेग्युलर आपलं हे व्हिडिओमध्ये बेसिक आहे. आता जे नवीन असतील तर त्यांना तर माहितीच नसेल किंवा जे जुने असतील त्यांना तर माहितीच असेल. सो अशा पद्धतीने तर आता आम्ही पूर्ण जोडून घेतलेलं आहे फिटिंगच्या साईडने वगैरे सगळं. आणि एक्स्ट्राचा कपडासुद्धा मी ब्लाऊज पीसचा कट करून घेतलेला आहे आणि हे कपडा एकदम सुटसुटीत आणि वेगळा आहे. तर व्यवस्थित तुम्हाला करून घ्यायचं आहे. आता मी इतकं फटाफट केलं आणि इतकं छान पद्धतीने केले, पाहू शकता. आणि जर तुम्हाला नवीन असाल, जमत नसेल तर टाचणे लावून करा प्लीज, कारण इकडं तिकडं सटकणं नको, फुगा नको, हे आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पाहिजे. तर आता मी बॅकनेकला टक्स देत आहे. तो अशा पद्धतीने मी आता 4.5 इंच आणि 4 इंच रुंदी, म्हणजे 4.5 इंच रुंदी आणि 4 इंच उंची, अशा पद्धतीने मी टक्स दोन्ही पण देऊन घेत आहे. मध्य तर तुम्हाला माहितीच असतो, तो अस्तरचा घडी असती ना, तिथून आपल्याला मध्य काढायचा असतो. गळ्याच्या मधूनच मध्य काढून घेऊन आपल्याला 4.5 रुंदी आणि 4 इंच उंची. सो अशा पद्धतीने आता बॅकनेकला टक्स घेऊन घेतले ना. आता इथं पहा, मी आता अशाच पद्धतीच्या लेसा घेतलेल्या आहेत. आता ही जी लेस आहे ना, पाहू शकता माझ्या हातातली, ही लेस मला जो हे साडीचा ब्लाऊज पीस आहे ना त्यामध्येच मिळालेली आहे. ती लेस मी आता भाईला न यूज करता, कारण भाईचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच आहे, मी भाईला नाही टाकली ती लेस, कारण मी ही लटकनची लेस टाकलेली होती जी साईडला ठेवलेली आहे ती. आणि ही लेस मी तशीच कट करून घेतलेली होती. आता ही लेस हँडवर्कमध्ये होती, सो आपण आता ह्याला काही काढू शकत नव्हतो, मग त्यासाठी मी कट करून घेतलेली आहे. आणि आता मी दुमडून घेतलं तुमच्या देखतच कपडा. आणि इथं पहा, अशा पद्धतीची आता मला ही लटकन लेस आहे ना, अशी लावायची आहे. मी जेवढी लागते तेवढी कट करून घेते आहे. आणि जो आपल्याला ही लेस आहे ना, आपली जी ब्लाऊजची काढलेली आहे आपण ब्लाऊज पीसची, साडीची सुद्धा सेम अशीच लेस आहे.
साडीसुद्धा मी तुम्हाला शॉपिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली होती आणि शॉपिंगच्या व्हिडिओमधूनच मी तुम्हाला ही लेस पण दाखवलेली होती. जे मी लेस घेतलेली आहे ही लेटकनची मिशोवरून. तर मिशो शॉपिंग हॉलचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलमध्ये असतात. जे काही आपलं मटेरियल असतं मी ते सगळं ऑनलाईनच ऑर्डर करते आणि तो क्वालिटी चांगली असेल तर तुमच्याशी शेअरसुद्धा करते, तुम्हीसुद्धा घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तर पाहू शकता आता मी ही लटकन बसवलेलं आहे, टिप दिलेली आहे. खालच्या बाजूने आपल्याला ही लेसचं वरचं पोझिशन सगळं खाली टाकायचं आहे. जसं की आपल्याला फक्त लटकन दिसले पाहिजे, आपल्याला अशी खालच्या बाजूने ही लेस बसवायची आहे. आता काय झालं इथं लटकन खूप असे जास्त मला वाटतं थोडेसे लांब लांब वाटते. तर मी आता ही थोडीशी जवळजवळ बनवण्यासाठी ना त्याला मधून लटकन करून अजून लेस बसवत आहे. तर मी आता ही लेस कशी बसवणार आहे ती तुम्हाला सांगते. मी वरतून बसवते, पाहू शकता तुम्ही. आता ज्यावेळेस आपण लेस काही खालून बसवतो, पण ही आता लेस मी वरतून बसवलेली आहे. एक लेस मी खालून बसवली, एक लेस वरून बसवली अशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीने आता मी पाहू शकता तुम्ही हे असं आपल्याला जसं आपण नॉट बसवतो, जसं की आपण नॉट बांधतो आणि नॉट आपण अटॅच करतो 3 इंच उंचीच्या खाली गळ्याला, शोल्डरपासून 3 इंच उंचीच्या खाली. तसंच आपल्याला 3 ते 3.5 इंच उंची आपल्याला सोडून द्यायची आहे आणि ही पट्टी आपल्याला दोन्ही पण साईडनी जॉईंट करून द्यायची आहे. आता ही डीप नेक गळा आहे आणि आपल्याला जॉईंट कशी करायची ते तुम्हाला सांगते मी. पाहू शकता थोडासा असा फाकून घ्यायचा आहे आपल्याला गळा, थोडासा असा प्रेस करायचा जेणेकरून आपण घातल्याच्या नंतर आपले शोल्डर काही इतके जवळ नसतात. सो अशा पद्धतीने थोडासा आपला गळा राऊंडमध्ये डीपमध्ये होतो घातल्याच्या नंतर. तशा पद्धतीने थोडासा असा प्रेस करायचा गळा आणि मग ही लेस लावून घ्यायची, जेणेकरून ती लेस तुम्हाला नंतर पाठीमागं टाईट वगैरे होणार नाही. अशा पद्धतीने करायचे आपल्याला. आणि खूप छान दिसते, खूप ट्रेंडिंग आहे आणि खूप नवीन आहे. म्हणजे आत्तापर्यंत तरी मला वाटतं कुणीच असा डिझाईन करून व्हिडिओ टाकलेला नसेल. तर ही खूप छान आहे. जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा आणि तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. कस्टमर तुमच्याकडं सारखं हाय डिझाईन मागल, कारण आपण तेच पॅचवर्क डिझाईन, बोटनेक डिझाईन आपण तेच करण्यापेक्षा ना काहीतरी वेगळं कस्टमरला कसं देता येईल. आता पार्टीवेअर साडी म्हटलं तर खूप पद्धती आहेत वेगवेगळ्या आणि ट्रेंडिंग साडी म्हटल्याच्या नंतर तर काहीतरी वेगळं केलंच पाहिजे असं वाटतं मला. आता ही मी उलटी साईडनी ना थोडासा हे कपडा घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला जेवढा कपडा उरलेला असेल तेवढा तुम्ही घेऊ शकता. आणि इथं आपल्याला एक छोटासा बो तयार करायचा आहे. खूप सुंदर असं फूल तयार होतं याचं. तर मी आता टिप मारून घेतली, उलटा करून घेतला, सुईचा करून घेतला आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याला फिनिशिंग द्यायची आहे. पाहू शकता आता मी इथं थोडीशी टिप देते आहे. अशा पद्धतीने मधूनच गोळा करून येईन आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे, जेणेकरून काय होतं की आपला नंतरचा एक वेळ बी वाचतो आणि दोऱ्याने जास्त काही त्याला हे करायची गरज नाही पडत. आता इथं आपल्याला असं बसवायचं पण आता तसं बसवण्यासाठी ना मला इथं उरलेल्या कपड्यामध्ये अजून एक काहीतरी करायचं मी तुम्हाला दाखवते पुढं. सो अशा पद्धतीने त्याला डबल फोल्ड करायचे, परत डबल फोल्ड करायचे, टिप मारून घ्यायची. आता इथं मला काय करायचे मी ते तुम्हाला सांगते. आता इथं ना फोल्ड करून घेतल्याच्या नंतर डबल टिप टाकायची. आता इथं उलटं सुलटं न करता आपल्याला इथं फक्त फोल्ड करायचं, साईडला एक टिप मारायची आणि पाहू शकता तुम्ही ह्या अशा पद्धतीने मस्त असं पार्टीवेअर साड्याचं लुक आपल्याला या साडीला द्यायचं आहे. पाहू शकता किती सुंदर असं आपल्याला ते बो तयार करून घेतलेलं आहे आणि खाली मी ही रिबीन पण तयार करून घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला जसं छान वाटेल ना तशा पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जे जास्त छान वाटेल ते तशाच पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. आणि इथं आपल्याला टिप पण मारून घ्यायची आहे. याच्यावरती आपल्याला मस्त असं छान मस्त गोल्डनचं बटन लावून घ्यायचं आहे. सो मी तुम्हाला दाखवते ते बटनसुद्धा मी कसं लावून घेते. तर इथं पहा किती सुंदर असा लुक आलेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही वेगळं काहीतरी केलं तर खरंच म्हणजे तुम्हालासुद्धा खूप छान दिसेल. आणि मी इथं वेगळं करण्याचा थोडासा प्रयत्न केला. तर इथं पहा अशा पद्धतीने आता हे जे काही खालचा एक्स्ट्राचा दोरी निघत होते त्यालासुद्धा मी डबल फोल्ड करून टिप मारून घेतली. आता पाहू शकता मी इथं गोल्डनचं बटन घेतले, पाहू शकता किती सुंदर असं मस्त असा गळा झालेला आहे बॅकनेकचा. आता बॅकनेकचा पूर्ण रेडी झालेला आहे. बटनसुद्धा मी दोऱ्याने शिवून वगैरे लावून घेतलेला आहे, पाहू शकता. आणि आता हे गळा आणि हे जे काही 2 पार्ट असतात आपले समोरचे ते आपण व्यवस्थित करून जोडून घेतलेले आहेत. आणि मी तुम्हाला दाखवलंच की मी एका पार्टला ना
समोरून जे उजव्या साईडचा पार्ट येतो ना त्याला मी जी काही इथली उरलेली लेस होती भाईची साडीमधली, तर तीच लेस मी वापर करून थोडंसं समोर बसवलेली आहे आणि खूप छान दिसणार आहे ती लेस. तर अशा पद्धतीने बसवलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला एकावर एक ठेवून शोल्डरला उतार द्यायचा असेल तुम्हाला तर देऊ शकता. 1/2 इंच उतार देऊन आपल्याला व्यवस्थित असं जॉईंट करून द्यायचं आहे. खालीवरी न होता एक्स्ट्राचं सगळं आपल्याला मुंडा कट करून घ्यायचा आहे. दोन्ही पण साईडनी लक्ष देऊन लक्षपूर्वक करायचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित केल्या तर नक्की तुमचा ब्लाऊजसुद्धा परफेक्ट बसेल आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूप फायद्याचं आहे. सो अशा पद्धतीने मी आता व्यवस्थित करून घेतलेला आहे. शोल्डरसुद्धा एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे आणि आता मी काय करणार आहे, ह्याला भाईचा पॉईंट जोडणार आहे. आता भाईला आपण मध्ये काढून घेतलेला होता. भाईची डिझाईनसुद्धा करून घेतलेली आहे. तुम्ही पाहिलीच असेल मागच्या व्हिडिओमध्ये की कशी डिझाईन केलेली आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि अगदी 6 मिनटामध्ये, लईत लई 5 मिनटामध्ये तुम्हाला ही ब्लाऊजची डिझाईन अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेली आहे. आणि अगदी व्हिडिओसुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये स्पीडमध्ये केलेलं नाही, काही नाही. एकदम जसं मी शिवलेलं आहे ना तसंच तुमच्याशी शेअर केलेलं आहे. सो अशा पद्धतीने त्यामध्ये सुद्धा काही डाऊट नाही आहे. तुम्ही काही वाटलं तर कमेंटमध्ये विचारू शकता. आणि आता जो मध्य होता ते एक साईडनी जोडून घेतला, शोल्डरच्या साईडनी एक आहे आणि आता दुसऱ्या साईडनी सुद्धा आपण जोडू शकतो तसा. आणि अशा पद्धतीने आता भाई जोडायची आहे आता, कारण माझे बरेच स्टिचिंगचे व्हिडिओ आहेत. सो तुम्हाला माहिती की मी भाई कशा पद्धतीने जोडते. मध्ये काढायचा, कट मारायचा भाईला आणि शोल्डरच्या तिथं ठेवून आपण दोन्ही पण साईडनी जोडायचं, जेणेकरून भाई एकदम बरोबर येते. कुठेही भागं पुढं सरकत वगैरे नाही आणि मागं कमी पुढं जास्त असं काही होत नाही. एकदम बरोबर येते, फिटिंग बरोबर येते आणि फिनिशिंगसुद्धा एकदम परफेक्ट होते. कारण आपण एक जरी पार्ट थोडा चुकीचा जोडला ना तर ते पूर्ण आपलं फिनिशिंगच बिघडून जातं. त्यासाठी आपण काय करायचं, कधी पण व्यवस्थित छोट्या गोष्टी स्टिप व्यवस्थित अशा लक्षात ठेवायच्या आणि व्यवस्थित फॉलो करायच्या आणि जे आपण गोष्टी करतो त्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप व्यवस्थित करायच्या, जेणेकरून आपलं सगळ्याच गोष्टी परफेक्ट येण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करायचा. आणि अशा पद्धतीने आता माझं पूर्ण दोन्ही पण भाया जोडून झालेल्या आहेत. डबल टिपा पण देऊन झालेल्या आहेत. आणि आता त्यानंतर मी काय करणार आहे, तुम्हाला फिटिंगसुद्धा करून दाखवणार आहे. कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट्स होत्या आणि बऱ्याच ताई विचारत होत्या की ताई तू फिटिंग कशी करते. आता स्टिचिंगचे व्हिडिओज पाहिलेच तुम्ही तर त्यामध्ये मी फिटिंगसुद्धा नक्कीच दाखवते. कारण पूर्ण ब्लाऊजचं जर स्टिचिंग असेल तर मी फिटिंगपर्यंत तुम्हाला तो ब्लाऊज दाखवते शिवताना. सो अशा पद्धतीने मी फिटिंग करत असते. हे एक्स्ट्राचं सगळं मी साईडनी कट करून घेत असते. व्यवस्थित एकावर एक ठेवू नये ना, आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि आता एक्स्ट्राचा जे काही आपल्याला समोरचा भाग असतो तो कट करून घ्यायचा आहे. मागचा एक्स्ट्राचा भाग अजिबात होत नाही कधीच, पण जो काही पुढचा आहे ना तो सध्या आपल्याला हुक पट्टी जोडल्याच्या नंतर थोडा एक्स्ट्रा झालाच तो आपण कट करू शकतो अशा पद्धतीने. आणि एका एक ठेवून आपण सुईच्या बाजूने टिप मारून घ्यायची आहे अगोदर आणि त्यानंतर आपल्याला उलटी बाजू करून आपल्याला फिटिंगच्या टिपा द्यायच्या असतात. सो अशा पद्धतीने आणि खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा माझी, कारण मी प्रत्येक गोष्ट मी व्यवस्थितच करत असते. मला जास्त चांगला देण्याचा मी कस्टमरला प्रयत्न करत असते. मग ते स्वतःचा असो किंवा कस्टमरचा असो, काय चांगलं करता येईल ते मी सतत अभ्यास करत असते. आणि अशा पद्धतीने व्यवस्थित पुढे पहा, अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं टिप मारून घेते. अगोदर आपल्याला सगळा व्यवस्थित मार्जिन बाहेर मातमध्ये ढकलल्याच्या नंतर व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्याच्यावर अगोदर दाब टिप मारून घ्यायची आहे, परत ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला मापं टाकून घ्यायचे. पाहू शकता मी इथं 8.5 आणि इकडून 8.5 हुकाच्या आपण साईडने टाकायचं आहे आणि लूकच्या साईडने आपल्याला नाही फक्त 9 टाकायचं आहे. कंबर टाकायची आहे दोन्ही पण साईडने 8 आणि दंडगेर टाकायचं आहे 6. सो अशा पद्धतीने मी आता टाकलेलं आहे माप. आता हे डिपनेकचं माप आहे. बोटनेकचं विचारायला गेला तर तुम्ही तुमच्या मापानुसार टाकू शकता, पण थोडासा चेंजेस होतो, बाकी काही एवढं होत नाही. आणि आता अशा पद्धतीने आपण जो पहिली मार्किंग केलेली होती त्याच्यावरती एक टीप दिली, त्याच्यानंतर दुसऱ्या आतमध्ये ती एक टीप दिली, नंतर परत तिसरी टीप दिली. अशा पद्धतीने आपल्याला 4-5 अशा टिपा फिटिंगच्या आपल्याला 1.5 इंचावरती टाकायच्या आहेत. जसं की आपल्या टेपच्या 2-2 रेषा असतात ना, त्या 2-2 रेषा सोडून आपल्याला तिसऱ्या रेषेवरती असा टिप मारायची असते. अशा छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथं पहा, अशा पद्धतीने मी दोन्ही पण साईडने व्यवस्थित फिटिंग करून घेतलेली आहे. फिटिंग तुम्ही पाहू शकता माझी एकदम परफेक्ट आणि सरळ असते. आणि इथं पहा, अशा पद्धतीने
आणि अशा खूप सुंदर आणि खूप असा ट्रेंडिंग आणि खूपच सुंदर हा ब्लाऊज स्टिच झालेला आहे. आणि खरंच इतका सुंदर हा ब्लाऊज दिसत होता ज्यावेळेस मी घालून पाहिला त्यावेळेस. पण आता सध्या वेळ नाही आहे, पण मी हा ब्लाऊज घालून परत एकदा रील्स काढेल, शॉर्ट्स काढेल आणि तुम्हाला नक्कीच टाकेल. तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल की ही साडी मला कशी दिसते आणि हा ब्लाऊज मला कसा दिसतोय. सो खूप खूप सुंदर आहे आणि खूप खूप ट्रेंडिंग भाई आहेत. जर तुम्हाला बनवायचे असेल तर व्हिडिओ भाईचा पण टाकलेला आहे आणि हा सुद्धा व्हिडिओ मी बॅकनेकचा टाकलेला आहे, फिटिंगचा टाकलेला आहे, डिझाईनचा टाकलेला आहे. जसं ह्या 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं ब्लाऊज स्टिच करता येईल. चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत बाय.